नमस्कार आपल्या सर्वांना. मी नेहमी वास्तूचे व्हिडिओ बनवताना मध्ये-मध्ये कधी-कधी ह्या गोष्टी नेहमी सतत बोलत असतो, की वास्तू बिघडवायला 2 गोष्टी अत्यंत प्रभावी असतात. एक म्हणजे वास्तूमध्ये आपण स्वतः काही असे चेंजेस करतो, त्यामुळे वास्तूमधली तत्त्व ही बिघडली जातात आणि त्याचा प्रभाव हा आपल्यावरती पडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मुळातच चुकीची वास्तू आपण निवडतो. त्या चुकीच्या वास्तूमधली तत्व ही चुकीची असल्याकारणाने त्याचा प्रभाव आपण त्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर त्याच्या प्रभावामध्ये आपण येतो. त्यामुळे आपण बिघडले जातो. म्हणजे ह्या 2 गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे कधीही वास्तू घेताना कोणती गोष्ट वास्तूमध्ये ॲडिशन केली पाहिजे किंवा कोणती गोष्ट ॲडिशन केली नाही पाहिजे याबद्दलचा आज मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल व्हिडिओ दाखवतो. तर तुम्हाला लक्षात येईल की ह्यामध्ये काही मोठी चूक झालेली आहे. आपल्याकडे जो क्लायंट आला आहे हा सेकंड ओनर आहे. तर फर्स्ट ओनरने जेव्हा हा फ्लॅट विकत घेतला तेव्हा आपण स्क्रीनवरती पाहू शकू. चला आपण स्क्रीनमध्ये मी तुम्हाला दाखवतो. तर फर्स्ट ओनरने हा फ्लॅट जेव्हा घेतला तर तेव्हा आपण पाहू शकता की हा इथे कॉमन पॅसेजमधून इथे आतमध्ये आल्यानंतर 3 BHKचा हा फ्लॅट होता मुळात असा आहे. म्हणजे इथून मेन एंट्री केल्यानंतर लिव्हिंग रूम, इथे फर्स्ट बेडरूम, सेकंड बेडरूम, तिसरीकडे किचन, हे कॉमन टॉयलेट बाथरूम आणि हा मास्टर बेडरूम असा हा फ्लॅटची रचना होती. जेव्हा ह्या व्यक्तीने हा फ्लॅट बिल्डरकडून घेतला त्यानंतर ह्याने मुळात त्याच्यामध्ये हा पॅसेजचा यूज त्याने केला, इन्क्लूड करून घेतला. इंटिरियरचं काम करत असताना तुम्हाला मी दाखवतो. हां, तर तुम्हाला आता लक्षात येईल की ह्यामध्ये ह्या व्यक्तीने हा पॅसेज जी मेन एंट्री इथे होती जेव्हा बिल्डरकडून घेतला त्यानंतर याने हा पॅसेज आपल्या इन्क्लूड करून घेतला आपल्या वास्तूमध्ये. ह्यामुळे झालं असं, जेव्हा याने हा पॅसेज इन्क्लूड केला त्यामुळे जर का आपण त्याचं वास्तूचं परीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल हा रेक्टँगल मांडल्यानंतर वास्तूचे ब्रह्मस्थान जे आहे हे पूर्णपणे दूषित झालं. पहिलं नंबर म्हणजे कॉमन ह्यामध्ये टॉयलेट्स आला त्यामुळे वास्तूचं ब्रह्मस्थान हे दूषित झालं. दुसरी गोष्ट म्हणजे की नॉर्थ साइड म्हणजे उत्तर दिशा ही वरच्या साईडला आहे. तर आता आपण बघू शकता ह्यामध्ये बघा उत्तर दिशा ही वरच्या दिशेला होती. तर उत्तरेकडे मुळात जडत्व आलं म्हणजे की जी कॉमन स्टेअरकेस होती ह्याच्यामध्ये ह्याने इन्क्लूड करून घेतली, वास्तूमध्ये त्याच्या इन्क्लूड झाली. त्याचप्रमाणे नॉर्थ वेस्टला हा मोठा म्हणजे वायव्येला हा मोठा कट तयार झाला. तर यामुळे झालं असं की एक तर ह्या गोष्टी ह्याचा बिझनेसमध्ये ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये लॉस झाला. ह्याने अतिशय छान असं इंटिरियर केलेलं होतं ह्या व्यक्तीने, तर ह्याने मोठ्या प्रमाणावर त्याला बिझनेसमध्ये लॉस झाला. दुसरी गोष्ट की जे रिलेशन्स होते ते रिलेशन्स कुठेतरी कमी झाले बिझनेसमधले आणि ह्या बिझनेसचे रिलेशन्स कमी झाल्यामुळे इकडे त्याला मोठा लॉस झाला. आणि दुसरी गोष्ट घरामध्ये आजारपणही मोठ्या प्रमाणावरती वाढलं, कारण की टॉयलेट जे होतं हे ब्रह्मस्थानामध्ये आलं गेल्यामुळे इथे आजारपण त्या घरामध्ये वाढलं आणि अतिशय चांगला असा हा फ्लॅट त्याला विकायची वेळ आली. हा विकल्यानंतर जेव्हा सेकंड ओनरने हा घेतला, सेकंड ओनरने इथे 4 ते 5 वर्ष राहिल्यानंतर तो आता आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला हे लक्षात आलं, आपण जेव्हा त्या वास्तूचं ॲनालिसिस केलं तेव्हा लक्षात आलं की ह्या 2 ते 3 गोष्टींमुळे ह्या व्यक्तीला हा त्रास होतोय. जर का तुम्ही बघितलं नीट तर तुम्हाला लक्षात येईल, जर का ह्या व्यक्तीने हा पोर्शन ॲडिशनमध्ये केला नसता, ॲडिशन आपल्या वास्तूमध्ये केला नसता तर आपण ही वास्तू अशी रेक्टँगल पकडली असती आणि ह्या रेक्टँगल पकडली असते कारण की मुळातच हा नॉर्थ ईस्टचा कॉर्नर आहे, तो एक्सटेंड झाला तर आपल्याला चालतो. तर आपण ही वास्तू ह्याप्रमाणे इथे ट्रीट केली असती आणि त्यामुळे होतं काय की आपलं ब्रह्मस्थानही मध्ये पॅसेजमध्ये शिफ्ट होतं आणि हा नॉर्थमध्ये जो हेवीनेस आहे हा पूर्णपणे निघून गेला असता. म्हणजे जरासा पॅसेज आपल्याला हा मिळावा ह्या कारणास्तव ह्या दोन्ही व्यक्तींना सेम त्रास हा सुरू झालेला आहे. तर आता त्यासाठी कोणतीही वास्तूमध्ये एखादी गोष्ट इन्क्लूड करायची की न करायची यासाठी आपल्याला वास्तुशास्त्र ज्यांनी अभ्यास केला आहे त्याचा तुम्ही अवश्य सल्ला घेणं आवश्यक आहे. त्यामुळे होतं कसं की तुम्हाला कलर थेरपी म्हणा किंवा एक्सटेन्शन पार्ट आपल्यामध्ये घेणं योग्य की योग्य ह्या गोष्टींचं तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की वास्तू घेतल्यानंतर वास्तू कन्सल्टंटला बोलवण्यापेक्षा सर्वात प्रथम तुम्ही वास्तू घेण्या अगोदर जर का कन्सल्ट केलं तर तुमचा होणारा जो आर्थिक त्रास म्हणा किंवा मानसिक त्रास हा कमी होऊ शकतो.
त्या वास्तूवरती ट्रीटमेंट करण्यापेक्षा जर का आपल्याला त्यातून कमीत कमी गोष्टींचा उपाय करून आपण त्यातून पूर्णपणे आपली वास्तू सदोष करू शकतो. म्हणून हे आपल्याकडे एक आलेली केस स्टडी होती. हे तुम्हाला सांगण्याचं एक कारण होतं की म्हणजे वास्तू बिघडवायला आपण काही स्वतः लोक कारणीभूत ठरतो ह्या गोष्टींसाठी. म्हणून आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर आम्हाला कळवा आणि आपले काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.